नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MST CET-ला 2020 सिंपल असा क्वेश्चन जो आहे तर तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वरती विचारला गेलेला आहे. जर तुमच्या प्रिपरेशन प्रोसेस जर कम्प्लीट असतील तर तुम्हाला क्विक अँड फास्ट जनरली क्वेश्चन जो आहे तर तो सॉल्व्ह करता येईल. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. ओके, म्हणजे तुम्हाला एक छोटीशी ट्रिक जी आहे तर ते मी सांगणार आहे. आयडेंटिफाय कंपाऊंड ए इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिॲक्शन. बघा, ए या ठिकाणी दिलेला आहे HBr Na2O2 दॅट इज सोडियम पेरॉक्साइड. देन गिव्स बी प्रोडक्ट सिल्वर सायनाइड आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट या ठिकाणी मिळालेला आहे N ब्युटिल आयसोसायनाइड. तुम्हाला शोधायचा आहे ए. आता या ठिकाणी बघा, HBr आणि सोडियम पेरॉक्साइड सांगितलंय म्हणजे सिंपल अँटी मार्कोनिकॉफ रूल त्या ठिकाणी फॉलो होणार आहे. आता अँटी मार्कोनिकॉफ रूल साठी आपण काय यूज करतो? डबल बॉन्ड. मग हे दोघं जे ग्रुप्स आहेत तर ते कॅन्सल होऊन गेले, राहिले हे दोघं ग्रुप. आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय पाहिजे? N ब्युटिल म्हणजे स्ट्रेट चेन पाहिजे. ओके, तर स्ट्रेट चेन मध्ये मिळणार आहे तुम्हाला CH3. स्ट्रेट चेन म्हणजे त्या ठिकाणी जो आयसोसायनाइड ग्रुप आहे तर तो फर्स्ट नंबरच्या कार्बनला अटॅच पाहिजे. म्हणजे डबल बॉन्ड आपल्याला कुठे लागेल? फर्स्ट नंबरच्या कार्बनला. तर आन्सर इज ब्यूट 1 इन. विदाउट द सोल्युशन ऑफ रिॲक्शन वी कॅन फाइंड द रिॲक्टंट. बघून घ्या, आन्सर ब्यूट 1 इनच असेल. थँक्यू. रिॲक्शन मी सॉल्व्ह करून देते तुम्हाला. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, त्याच्यानंतर प्लस HBr Na2O2. अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार जा. अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार फर्स्ट जो प्रोडक्ट आपल्याला मिळेल तर तो असेल CH3 CH2 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 Br. त्याच्यानंतर AgCN ची ऍडिशन करा, Br ला रफ करा आणि त्या ठिकाणी सायनाइड ऍड करायचा. दॅट्स इट. दॅट इज N प्रोपिल आयसोसायनाइड. रिॲक्शन सॉल्व्ह करण्याच्या आधीच आपण जनरली हे सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. थँक्यू.